इथे पाय भाजतात. तो संगम आहे त्रिवेणी संगम, 3 नद्यांचा संगम आहे. ही खादड वगैरे बघा गाईस. आणि हे बघा तुम्हाला दाखवते कसलं भारी वाटतंय. कारण इकडे शिवलिंग आहे. हा ना, मम्मी बोलते नको कशाला होडीत, तिकडे बसूया. पप्पा तर चला होडीत बसूया. पाण्यात जायचं पाण्यात, होडीत बसायचं होडीत. ही फोटोग्राफर आहे आणि हे मॉडेल आहेत आणि मी ब्लॉगर आहे. नहीं बैठ पाए गाइस, नहीं बैठ पाए, बस नहीं बैठ पाए. सो हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? मी किरण आमजे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण आहोत अक्कलकोटला सध्या आणि आपण निघतोय आता गाणगापूरला जायला. आणि ऑलमोस्ट सगळ्यांची तयारी झालेली आहे, बॅग्स पॅक झालेले आहेत. सो गाडीचा वेट करतोय, गाडी आली की आपण लगेच निघूया आणि गाणगापूरला जाऊया. कालचा अक्कलकोटचा ब्लॉग नसेल बघितला तर बघा, अतिशय गर्दी होती काल. कारण अधिक महिना चालू आहे आणि काल शेवटचा गुरुवार होता अधिक महिन्यातला. अतिशय म्हणजे एकदम डेंजर गर्दी होती. आम्हाला दर्शन भेटलं ते पण नशीब आम्ही थोडा लवकर गेलो म्हणून डायरेक्ट दर्शन भेटलं, नाही तर मग पंढरपूर सारखा परत लाईन लावायला लागली असते. देन त्याच्यानंतर आम्ही गेलेलो जेवणासाठी, तर तिकडे पण खूप गर्दी होती, खूप गर्दी होती. त्यामुळे आम्ही काही तिकडे जेवलो नाही. मग जेवण शोधत शोधत आम्ही रूम पर्यंत अर्धा तास चालत आलो आणि आम्हाला इकडे पण जेवण नाही भेटला. कारण ऍक्च्युली आम्हाला काल आम्ही दुपारी लेट जेवलेलो, त्याच्यामुळे जेवायची इच्छा नव्हती. तर असंच काहीतरी स्नॅक्स फूड खायचं होतं. बट इकडे स्नॅक्स फूड मध्ये फक्त वडापाव अवेलेबल होता, जो आम्हाला नको होता. सो आम्ही असंच काहीतरी चटपट खाल्लं आणि झोपलो. सो गाडी आल्यावरती भेटू. चलो, हमारी गाडी आ चुकी है. ती बघा आमची गाडी. पप्पांची बॅग नेतात ना, आणि आता आमच्या बॅगा इथे आहेत, त्या पण आम्ही न्यायलाच लागतील, इथेच ठेवून नाही जाऊ शकत. चला. थांब ना, मम्मीचे ते पण जरा. मारुती बघ किती मोठा. सो आता आपण पोहोचलोय गाणगापूरला. आणि आता आपण चाललोय इकडे संगम स्थान आहे ते बघायला. आणि मग इकडून आपण जाणार आहेत मंदिरात गाणगापूरच्या. बिचारीचा पाय अजून दुखतोय ना. सो आता जाऊया संगम स्थान बघायला. पाणी आहे, हातपाय तोंड वगैरे, तोंड नाही हातपाय धुऊया. तोंड धुतला तर तुम्ही घाबराल. हातपाय धुऊया आणि जाऊया मग तिकडून मंदिरात पाया पडायला. हे लोक इकडे काय देतात. गर्दी अगेन खूप आहे, कारण अधिक महिना अजून संपला नाही. सो गर्दी असणारच, नो डाऊट गर्दी असणारच. सावली आहे, इथे पाय भाजतात. पाय भाजले धावा.
नंतर आपण आलोय पाण्यामध्ये आणि माझ्या पायाची वाट लागलेली आहे. तिच्या पायाची वाट लागलेली आहे असं तिचं म्हणणं आहे. मस्त थंड थंड वाटतंय. वरतून मस्त ऊन लागतोय, खालती मस्त थंड लागतंय. दिवस सोडला जातोय. आवडली आहे. म्हटलं होतं की चलो. सो आता आपण जिथे गेलेलो तो संगम आहे त्रिवेणी संगम. 3 नद्यांचा संगम आहे. सरस्वती नदी, भीमा नदी आणि अर्जा नदी अशा 3 नद्यांचा इकडे संगम झालेला आहे. सो तिथे आपण पाय वगैरे धुतले. आता जाऊया मंदिरात. चला. या झाडाला मनातल्या इच्छा बोलून जर धागा बांधला तर इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात. म्हणून आपण पण बांधूया. वाय नॉट. हा आहे पारायण हॉल. इकडे सगळेजण ग्रंथ वाचतात. गुरुचरित्राचं पारायण करतात. म्हणजे अखंड पारायण जे असतं ना ते इकडे होतं. चल. सो आता आपण चाललोय मंदिरात. आतमध्ये आहे. बघूया आता मंदिरात पण गर्दी असणार कारण अधिक महिना आहे. तरी आशा करते है कि ज्यादा गर्दी ना हो और हमें अच्छे से दर्शन मिल जाए बस.
सो आता दर्शन झालेलं आहे आपलं आणि आपण इकडून निघालेलो आहे आणि दर्शन एक नंबर दर्शन झालं आमचं. आम्ही तिकडे अभिषेक पण घातला, रुद्राभिषेक केला, त्याच्यानंतर प्रसाद वाटला पण आणि खाल्ला पण. एक नंबर, ऑल ओव्हर बेस्ट दर्शन होता आजचा आणि सगळा नजारा एक नंबर होता. जेजुरी, त्याच्यानंतर थर्ड, म्हणजे थर्ड पण नाही बोलू शकत, टॉपलाच आहे हे. एक नंबर मजा आली आज, परफेक्ट दर्शन. गर्दी होती, खूप होती, बट मजा आली. मजा आली ना, मस्त दर्शन झालं. आता निघतो, आता बघू पप्पा काय बोलतो पुढचा कसं काय. गरम गरम उन्हात पुढची खायची मजाच वेगळी. आता दर्शन झालं, आता पहिले जाऊन जेवूया. मग जेवण झाल्यावरती अजून एक मंदिर आहे, सिद्धेश्वर मंदिर आहे, थिंक पप्पा बोलले मगाशी, तिकडे जाऊया आणि मग तिकडून सोलापूर आणि मग तिकडून घरी. स्टेशन सोलापूर रेल्वे स्टेशन आणि मग तिकडून घरी. तो आता आपण आलो जेवायला. आता काहीतरी मागवतो मस्त पैकी चमचमीत खायला, म्हणजे पेटू खुश होईल, मग आम्हाला झोप लागेल, मग आम्ही जाऊ. कुठल्या मंदिर मध्ये जायचं आता? सिद्धेश्वर. हा, सिद्धेश्वर मंदिर मध्ये जायचं. स्वतः काहीतरी ऑर्डर करतो मस्त पैकी, काहीतरी खाऊया मस्त पैकी. So the soup is here. Soup below, guys. Veg Manchurian soup. Veg Manchurian soup. क्योंकि मम्मी को पीने का था soup. So the next dish is paneer crispy. चला घ्या. तिचं सूप अजून संपत नाही, आमचं सगळ्यांचा संपला. एक नंबर टेस्ट, मस्त आहे ना. सूप पण भारी होता ना. कशी वाटली टेस्ट? छान, पनीर क्रिस्पी. फर्स्ट टाइम एवढी क्रिस्पी पनीर क्रिस्पी मला खायला भेटली. पण नेहमी खातो एवढी क्रिस्पी नसते पनीर क्रिस्पीला, है ना. एकच नंबर होता. हा, घरी बनवलेली पण एवढी क्रिस्पी नाही होत. So the last dish is पनीरची बिर्याणी. पनीरची बिर्याणी खाओ. आणि आम्ही मागवले पापड. सो आता पहिले हिला टेस्ट करूया कशी लागते, देन वी विल ईट दिस आणि इकडून निघूया. मस्त टेस्ट. कशी टेस्ट? पप्पा टेस्ट कशी? व्हॉट यू से? 10 out of 10. तर 10 on 10 टेस्ट. एक नंबर, मजा आ गया. पनीर क्रिस्पी पण, हा पनीर क्रिस्पी पण एक नंबर होती, सूप पण एक नंबर होता आणि तो बिर्याणी पण एक नंबर. मजा ही आली. मी जायला गाडी आला सर, मग नव्हतं मी जायला गाडी आलं ते आता आम्हाला रस्त्यात भेटला ना गाडी. एक नंबर. सो अशा प्रकारे आपण इकडून निघलेलो आहोत आणि आमचा ड्रायव्हर चेंज झालेला आहे. ड्रायव्हर मागे जाऊन बसले. सो आमच्या ड्रायव्हरचा मागे बसले, दुसऱ्याचा ड्रायव्हर ड्रायव्हिंग करतात. आता आपण चाललोय दुसऱ्या मंदिरात, जो मी मगाशी तुम्हाला सांगितलंय, सिद्धेश्वर मंदिर. लेट्स गो.
मग निकिता तुला बिर्याणी चढलेली आहे. अच्छा तरी अजून एक photo लागेल. मग तू आता झोपणार आहेस. स्वतः जेवण मग मग मी तुझी झोपल्यावर व्हिडिओ काढीन. काय म्हणत होते आम्ही म्हणजे तू झोपणार आहेस. झोपायचंय पण तुम्ही मला जागा देत नाही. एक नंबर मला असं झोपायचं. जाऊ दे मी झोपेन मला वाटतं थोड्या वेळात. काही ठिकाणी पहिले थोडं जरा ठेवतात त्याला. तू झोपला. मी तर झोपणार आहे. आणि एक पनीर टिक्का बिर्याणी मागवली ते पण जबरदस्त होती. नाही, एकदम ते जनरल म्हणजे लहानपासून खेडेगावापासून आलेला माणूस आहे. क्वालिटी मध्ये नॉलेज येतं. ते जेव्हा मी आलेला फोन लावून दिलो की सर त्यांना इंडियनला फोन लावून दिलतो. मी आणि म्हटले पार्टी ऍक्च्युली एक नंबर टेस्ट होती. एक नंबर टेस्ट. गुड गुड गुड. त्या पैसे आपण खर्च करतो जरा व्यवस्थित जेवण भेटलं की बरं वाटतं. 100%. ही खादड बकरी बघा गाईस. एवढं जेवलोय दुपारी तरी हिला भूक लागली. किती खाते बघा ही किती खाते. आणि तुम्ही बोलता एवढी सुकडी आहे काय खात नसल. भरपूर खाते ही. तेव्हा कशी दाखवून दाखवून खाते. अजून काय चिप्स वर तावली नाही बिस्किट पण काढल्यात. शाणी आत्ताच जेवण निघलेलं थोड्या वेळ आधी. म्हणजे थोडा वेळ नाही आता झाला थोडा टाइम पण तरी खादड बकरी. सो आता आपण आलोय सिद्धेश्वर मंदिरच्या इथे. आणि कसलं भारी आहे हे बघा. आजूबाजूला मस्त पाणी आहे. बोटिंग वगैरे पण आहे. खूप भारी वाटते इकडे येऊन. एक नंबर असं म्हणजे ना गार्डन टाइप आहे. मध्येच असं पाण्याचे फवारे वगैरे आहेत. त्या साईडला बोटिंग आहे. भारी भारी वाटतंय ना निकिता. मस्त वाटतंय ना आजूबाजूला बघून. हा पीसफुल एकदम. म्हणजे इकडे किती पण वेळ आपण बसू शकतो असं वाटतंय. तिकडे हा तिकडे ते लोक बोटिंग करतात. आपल्याला आता तेवढा टाइम नाही तर आपण पण बोटिंग केलं असतं. आपली ट्रेन नसते तर आपण इथे नक्कीच थांबलो असतो. जाऊ दे आता जाऊया आतमध्ये. पाया वगैरे पडू. बघूया इथे किती गर्दी आहे काय आहे. इथे गर्दी नसावी असं मला वाटतंय. बघू. सो इकडे मंदिर कसलं भारी आहे. आता जाऊया आतमध्ये. इकडे काय आहे? इकडे ज्योतिर्लिंग आहेत. अमृतलिंग तिकडे पण आहे. सो हा आहे वरती नागपुष्प झाड. हा आहे नागपुष्प झाड. आणि ही त्याची फुलं हे आहे. नागपुष्प आहे. किंवा नागाच्या पाण्यासारखं आहे हे असं. आणि त्याची फळं बघा. ही फळं बघ मोठा पिकतो आपण एकदम. ही फळ आहेत त्याची. आणि झाड किती मोठं आहे पण केवढा जुना असेल. किती वर्षाचा असेल तो. किती वयाचा असेल भरपूर वयाचा असेल अगं. So ही आहे समाधी. सो आता आपण चाललो मंदिरात. किती मोठं झाड आहे आणि एवढे पक्षी आहेत ना त्याच्यावरती जाम आवाज येतोय पक्ष्यांचा. खरं खूप जुनं झाड असेल. खूप पक्षी आहेत तिकडे आवाज येतोय. आणि हा पुढ्याचं मंदिर आहे. तिकडून आपण आलो. आता इकडे जाऊया. हा मंदिर आहे.
सो इकडे मंदिराचं काम चालू आहे आणि इकडे स्ट्रक्चर आहे आपल्याला दाखवण्यासाठी ठेवलंय. असं मंदिर बनवणार आहेत. असं पूर्ण बनल्यावर असं दिसेल मंदिर. आणि ह्याच्यात समोर आहे मूर्ती. आतमध्ये अलाउड नाही व्हिडिओ काढणं, बट आतमध्ये एक नंबर आहे स्ट्रक्चर. मस्त आहे ना आतमध्ये. आतमध्ये मी तुम्हाला दाखवू नाही शकत, तुम्हाला यायला लागेल. तुम्हाला यायला लागेल इथे आतमध्ये बघायला. खूप भारी आहे. सेम डिझाईन आहे. असं बनवणार आहे. आणि इकडे बिलकुल गर्दी नाहीये. मे बी ही जागा कोणाला जास्त माहित नसावी म्हणून इकडे गर्दी नाहीये. पण एक नंबर आहे. आजूबाजूला मस्त पाणी पाणी आहे. असं एकदम भारी वाटतं इकडे येऊन. हा, आणि आतमध्ये गर्भगृहात असे सोनेरी आणि चांदीच्या रंगाचे मस्त प्लेटिंग आहेत. एक नंबर दिसते. दाखवू तुम्हाला. सो आता दर्शन करून आपण निघलोय बाहेर. आणि हे बघा, तुम्हाला दाखवते कसलं भारी वाटतंय. काय भारी वाटतंय ना. मस्त पाणी पाणी मस्त वाटतंय. एनिवेज आपल्याकडे तेवढा टाइम नाहीये. सो हम पानी में जा नहीं सकते, बोटिंग कर नहीं सकते क्योंकि हमारे पास टाइम नहीं है. एनिवेज लेट्स गो. आणि हे एंट्री गेट आहे. व्हाईट जे दिसतंय ना, हे एंट्री गेट आहे जिथून आपण आलो. खूप भारी वाटतंय. एवढा भारी वाटतंय ना. सन बघा किती मस्त आले. इथे ना कसं फील येत आहे का. नैनो के नैनो की नैया. कारण इकडे शिवलिंग आहे, नंदी आहे. आणि इकडे मस्त सनसेट होत आहे. आणि पाणी एवढं भारी वाटतंय ना. खूप मस्त वाटतंय. वरती एकदम पक्षी वगैरे, पाण्यामध्ये बदकं आहेत. एक नंबर बघत. एक नंबर व्ह्यू आहे. खूप भारी वाटतंय. एकदम शांत वाटतंय. सो चलो गाइज, हम भी बोटिंग करेंगे क्योंकि अभी एवढं बघितलं इकडे बोटिंग होते होते होते. सो आता थोडा टाइम ऍडजस्ट करून आम्ही पण बोटिंग करतो. अँड देन आपण जाऊया स्टेशनला. सो लेट्स गो गाइस, होडीत बैठने के लिए. ये हा ना, मम्मी बोलते नको कशाला होडीत, इकडे बसूया. पप्पा तर चला होडीत बसूया. फायनली आम्ही होडीत आलेलो आहे. ये निकिता, ये पहिले तर जायचं पाण्यात.
पाण्यात जायचा जायचं पाण्यात होडीत बसायचं होडीत. येस पक्षी बघितली मग तिकडून काय म्हणले तुम्हाला? खूप पाणी आहे, खूप पाणी. अतिशय सुंदर गारगार एक नंबर एक नंबर एक नंबर वाटतंय. व्ह्यू बघा. झाडावर किती पक्षी बसतात बघा. तो मम्मा कसा वाटला? पप्पा तुम्हाला कसा वाटला? छान मस्त मज्जा आली. कसा वाटला? मस्त मजा आली. मजा आली, मजा आली एक नंबर. ये खूप छान. खूप छान अतिशय छान मजा आली आहे बोटीत बसून. मस्त थंड थंड पाणी बाजूला आणि आम्ही मस्त बोटीतून. आणि त्या काकांनी आम्हाला एक्स्ट्रा राऊंड पण दिला असा छोटासा. जास्त वेळ फिरवला ऍक्च्युली. आता मी बघितलं ते जस्ट गेले आले पण. हा तो छोटासा राऊंड पण फिरवला आम्हाला. मला दाखवा ना. हाय हाय ये मजा आली गाईस. मजा तो आई खूप मजा आली. मजा तो आली. ये सो आता आलोय इकडे. गार्डन आहे पुढे. आमची ही छोटी पोरगी आहे ना आमच्या सोबत. मग तिला गार्डन मध्ये बसवायला लागेल ना म्हणून आता गार्डन मध्ये आलोय. मग ती आता बसेल घसरगुंडीवरती झोक्यांवरती. ते बदका असतात अशी साईडला गोल गोल फिरतात त्याच्यामध्ये. असं बसवायला लागतं ना. ही आता छोटी आहे म्हणून. हा म्हणून आम्ही आलो इकडे गार्डन मध्ये. सो हा व्ह्यू बघता बघता आम्ही इकडे थांबलोय आणि काहीतरी खातोय. मस्त आहे ना. एवढं भारी वाटतंय ना इकडे येऊन. अतिशय सुंदर जागा आहे. एवढी भारी जागा आहे ना भाई एक नंबर आहे. सो आता तिकडे बसून आमचं झालेलं आहे. आता आम्ही चाललोय वरती. वरती गार्डन आहे. त्या गार्डन मध्ये आम्ही चाललो. हा बघा इकडे शिवलिंग आहे आणि ह्याच्या मागे मस्जिद आहे. दिस इज अ ब्युटी ऑफ इंडिया.
भारी आहे ही जागा ऍक्च्युली, आणि लोकांना माहित नसल्यामुळे इथे जास्त गर्दी नाहीये असं वाटते मला. हा आहे पार्क आणि इकडे जत्रा आहे गाईस. आपल्या इकडे शिवरात्रीला कशी जत्रा भरते शिव मंदिरच्या इथे, तसं इकडे पाळणे वगैरे आहेत मोठे मोठे. सो एंट्री तिकीट काढून आम्ही गेलोय. आम्ही चाललोय, नॉट गेलोय, आम्ही चाललोय पुढे. ऍडव्हेंचर पार्क आहे. चलो 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 चलो. सो आतमधून असं काहीच आहे हा ऍडव्हेंचर पार्क. इकडे बघा कसं पाणी दिसतं. गर्दी आहे ऑफकोर्स, गर्दी आहे. आम्ही खालतूनच बघितलेलं गर्दी आहे, बट स्टील आम्ही आतमध्ये यायचं चूज केलेलं आहे. ही फोटोग्राफर आहे आणि हे मॉडेल आहेत आणि मी ब्लॉगर आहे. सो इकडे ऍडव्हेंचरस पार्क आहे, खूप सारे गेम्स आहेत, बट वी आर टू ओल्ड नाउ टू सिट इन दोज. नहीं बैठ पाए गाइस, नहीं बैठ पाए, बस नहीं बैठ पाए. दुखी सी बात क्या है, वी आर टू ओल्ड नाउ. टर्फ पण है, भरपूर काय काय, बस हम नहीं बैठ पाए. किसी बात का दुख है. गर्दी पण किती हा ना, ते फ्री आहे ना म्हणून तिथे गर्दी आहे. ऍडव्हेंचर पार्क इकडे आहे, तिकडे गार्डन आहे, ते फ्री आहे. एक गाणी गात आहेत, मला वाटलं म्युझिक चालू आहे. खालतून मला वाटलं का म्युझिक चालू आहे, बट ते गाणी बोलतात. निकिता रड, तुला बसायला भेटत रड. जाम गर्दी आहे, छोटी छोटी पोरं जाम आहेत. सो आता फिरून फारून झालेला आहे. बिचारीला कशातच नाही बसायला भेटणार रे. अरे रे 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 रे, अरे रे 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 रे, अरे रे 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 रे, एक झोका पण नाही भेटला रे. अरे रे 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 रे, मला नाही काय वाटत. हा चेहरा सांगतो. अरे रे 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 रे. सो आता आम्ही चाललोय आतमध्ये परत. आमचा विषय असा आहे की आम्ही विचार करतोय मंदिराचं जेवण जेवायचं, बट अगेन डिपेंड करतं गर्दीवरती, गर्दी किती आहे काय आहे त्याच्यावरती डिपेंड करतं आम्ही जेवतो पण नाही. बघूया, कारण गर्दी तर असणार. मग अशी किती गर्दी होती, आपण आतमध्ये चाललेलो तेव्हा किती गर्दी झालेली. सो गर्दी असणारच. बघू मम्मा इकडून. सो चला जेवायला, प्रसादाचं जेवण. सो फायनली प्रसादाचं जेवण जेवायला आम्ही चाललोय. एवढ्या 4-5 दिवसानंतर है ना, एवढ्या 4-5 दिवसानंतर फायनली आम्ही प्रसादाचं जेवण जेवणार आहोत. बघूया कशी टेस्ट. आम्ही थोडं थोडंच घेतलंय, कारण दुपारचं जेवण हेवी झालंय आणि प्रसाद टाकून नाही देऊ शकत, म्हणून थोडं थोडंच घेतलंय. जेवढं जाईल तेवढंच. मी आणि निकिता शेअर करते हाफ हाफ. सो पहिले चपाती आणि बटाट्याची भाजी आली.
मग आणि रवा आलेला, मग भात आला आणि त्याच्यावर ना रस्सा आहे, भाजीच आहे ते. भारी आहे टेस्ट, म्हणजे टेस्ट फुल तिरुपती फुल तिरुपती व्हायचं असंच असतं तिरुपती जेवण, फक्त तिथे जास्त लोकांसाठी एवढी लोक नाही. सो पप्पा पप्पा हा, कसं होतं जेवण? जेवण मस्त होतं, एक नंबर जेवण. एक नंबर होतं ना. तुम क्या कहती हो? प्रसाद होता छान. मला तर फुल तिरुपती वाईब्स आले, कारण टेस्ट एक नंबर. तसाच टेस्ट होता, थोडं थोडं असा सेम टेस्ट होता, जरा जरा सांबारासारखा. हा, मस्त टेस्ट होता. जेवण पण भारी होतं. दुपारी जर एवढे जेवलो नसतो ना, तर आता थोडं अजून जेवलो असतो, बट ठीक आहे. इकडनं जेवलो आम्ही बऱ्यापैकी. हो, आपण पोहोचलो आता सोलापूर रेल्वे स्टेशनला. आता जाऊया घरी. बॅगा वगैरे सगळ्या काढल्यात आपण. चलो, संपले पैसे, संपले पैसे, संपली ट्रिप. आता घरी. आता तेच रोज रोजचा, उठा, झाडून काढा, आला पुसा, जेवण बनवा, अभ्यास करा, जेवा, झोपा, तेच रिपीट. सो आपली ट्रेन आलेली आहे. डांग 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 डांग, सिद्धेश्वर एक्सप्रेस. आणि आज आपली एसी ट्रेन आहे, कारण आपण रात्रभर ट्रेन मध्ये असणार आहेत. उद्या सकाळी पोहोचणार कल्याणला, म्हणून आम्ही एसी ट्रेन केली आहे. चलो चलो चलो. चला बाई, आली फायनली, घरी जायची ट्रेन आली. सो फायनली एसी, घरी जायला बरं वाटला. इकडे आणि इकडे फायनली एसी, थंड थंड कुलकुल. आता भेटूया डायरेक्ट सकाळी, कारण आता आम्ही झोपणार. जेवण तर झालंय, जागा ठेवणार आणि झोपणार. सकाळी भेटू. गुड मॉर्निंग. आणि आम्ही आता पोहोचलोय कल्याणला, पोहोचत आलोय. बॅग्स रेडी, ही रेडी रेडी. कल्याण आलंय, कल्याण स्टेशन. आता उतरू आणि घरी जाऊ. संपली ट्रिप. 5:45 वाजतात सकाळचे. आम्हाला वाटलेलं 7:30-8 पर्यंत पोहोचेल, बट 5:45 वाजताच पोहोचलो आम्ही कल्याणला. आलो. चलो, बाय 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 बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही मला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट सगळं करा. बाय.